तिकडे रायगडावर छत्रपतींनी जबानीवर घेतलेल्या बाळाजी अवजींनाही आपल्या स्वामींच्या कपाळी धरलेल्या आठ्या बघवेनात. जोर चढलेले, डोळे लालावलेले महाराज त्यांना विचारत होते. ही चिटणीसी केलीत हयातभर. आम्ही तुम्हाला युवराजांना, मोरोपंतांना, सरलष्करांना खलिते देण्यास बजावले होते. अंगी ज्वर असता मायने बजकूर सांगितले होते. एकाही खलित्याचा जाब येत नाही. याचा मतलब काय? ही माणसे मजोर झाली की तुम्ही चुकार झालात. गोंधळलेल्या भयकातर बाळाजींनी आपल्या कुळदेवताची शपथ घेत जाब दिला. स्वामींनी विश्वास धरावा. आम्ही खुद्द आमच्या हातानं खलिते सिद्ध करून स्वारांना सुपूर्द केले आहेत. सर्व त्या सूचना जातीने दिल्या आहेत. मग जाब का येत नाही कोणाचा? कुणी भेटीला का येत नाही आमच्या? गोंधळलेल्या चिटणीसांना या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते. देता येणारच नव्हते. सोयराबाईंनी आपली माणसे गडाच्या चित दरवाजा, पालखी दरवाजा, नाणे दरवाजा सर्व दरवाज्यांवर पेरून ठेवली होती. थैलीस्वारांकडचे खलिते त्यांनी मध्येच उद्ध्वस्त केले होते. फक्त स्वार गडाखाली उतरले होते. आपापल्या गावाकडे निघून गेले होते. कारण ते सारे तळबीड भागातील महाराणींच्या माहेरचे होते. बाळाजी अवजींनी सिद्ध केलेले खलिते थैल्यानिशी तसेच 7 महालात महाराणीच्या महाली टाळेबंद झाले होते. बाळाजींना बगलेला टाकण्यासाठी पुढे येत मनभावीपणे सोयराबाई म्हणाल्या, यात बिचाऱ्या चिटणीसांचा कसूर तो काय? स्वारी कशी उमेद धरते की पन्हाळ्याहून जाब येईल, या युवराज जातीने येतील इथं. वा युवराजे जातीने येतील इथं. एवढी कदर असती तर साऱ्यांना पारखं होऊन ते गनिमाच्या गोटात जातेच कशाला? पेशव्यांना, सरलष्करांना तर स्वारींनीच मोहीमशीर धाडलंय. त्यांचा तळ कुठे पडलाय कसं सांगणार? येतील ते, धीर धरावा. आपले बाळराजेही विचारत आहेत, आमचे दादा महाराज कुठे आहेत म्हणून. काय सांगायचं यांना? सोयराबाईंनी रामराजांना जवळ घेत छत्रपतींच्या पुढे केले. आडव्या आलेल्या महाराणींना तिवड्यावर घेण्यासाठी महाराजांनी प्रश्न केला. पाचाडच्या राणीसाहेब तर कुठं मोहिमेवर नाही गेल्या का? त्याही गनिमाच्या गोटात दाखल झाल्या. तुम्हाला त्यांना बोलावून घ्यायला सांगितलं होतं आम्ही माणसं पाठवली होती पाचाडात. स्वारी अंथरुणावर आहे याची धाकट्या बाईंनी एवढी हाय घेतले की त्यांनीच अंथरूण धरलं आहे. सोयराबाई शब्दही न पाडताच चक्क खोटं बोलल्या. नाकगड्डा चिमटीत पकडीत घेत हाताश छत्रपती जगदंब असे पुटपुटत मंचकावर लेटले. रायगडावर एक भयानक कारस्थान शिजू लागले. त्याच्या सूत्रधार झाल्या महाराणी पदाच्या अखत्यारीत गड ताब्यात घेतलेल्या प्रत्यक्ष महाराणी सोयराबाईंसाहेब. लक्ष झाले महाराज आणि संभाजीराजे. हेतू झाला रायगडचे सुवर्णी सिंहासन. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही तालेवर सेवाभावाची माणसे आता बाहुली होणार होती. मनामनांचा खेळ पाडून, अपार कष्ट उपसून, कैक जीवाभावाचे लाख मोलाचे मोहरे खर्ची घालून प्राणबाजीने छत्रपतींनी जमवलेला मराठी दौलतीचा शतरंज पटासकट उधळण्यासाठी सोयराबाईंनी आपल्या पाताळयंत्री हात चालविता केला होता. महाराणी पदाच्या अधिकारात खानसाम्यानं सज्जा कोठीत समोरच्या चौरंगावर ठेवलेला जेवणाचा थाळा महाराजांच्या आठवणीमुळे तसाच परता सारीत संभाजीराजे उठले. गेले 2 दिवस ते असेच थाळे दूर सारीत आले होते. कोठीत उभ्या असलेल्या रायाजी अंतोजीने त्यांच्याकडे कळवळून बघितले. त्या गाडेबंधूंनी पाचाडात 4 दिवस तळ ठोकून रायगडावरची खबर उचलण्यासाठी जंग पछाडले होते. वारा, उजेड आणि रानपाखरे यांशिवाय गडावर कुणाचाही शिरकाव होत नव्हता.
महाराजांना बघण्यासाठी नागपूरहून आलेले साबाजी भोसलेही पाचाडात अडकून पडले होते. चिटणीस, आम्हास काही कळेनासं झालं आहे. आबासाहेबांनी गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा का फर्मावावी? आम्ही रायगडी येऊ अशी धास्त वाटत असावी त्यांना. शृंगारपूरहून आलेल्या चिटणीस परशुराम पंतांना संभाजीराजे चिंतेने म्हणाले, आम्हाला नाही वाटत स्वामींनी ही आज्ञा केली असेल असे. इतर कोणाची शामत आहे राजधानीचे राबते दरवाजे बंद करण्याची? बोलू नये, पण महाराणी हे करू शकतील. पूर्ण विचाराने परशुराम पंतांनी अंदाज दिला. काय म्हणता तुम्ही? महाराज साहेब जातीनं गडावर असता त्या हे करतील? स्वामी पडून आहेत. तरी ते स्वामी आहेत. आम्ही जाणतो आबासाहेबांना. पण युवराज विसरणं होतंय. स्वामी असले तरी महाराणी आहेत. छे पंत, आज जीवाला नाकळती हुरहुर ग्रासून टाकते आहे. हनुमान जयंती आहे. चला राम भक्ताचं दर्शन करू. सैरभैर झालेले संभाजीराजे परशुराम पंतांना पाठीशी घेत सज्जाकोठी उतरले. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या हनुमानाच्या घुमटीजवळ आले. शेंद्राचा तवाना लेप दिलेली आतील मूर्ती बघताच त्यांना वाटले त्या पावन लेपावर तळहात फिरवून त्यानं मळवट भरून घ्यावा. उड्डाणी पवित्र्यात असलेल्या वायुपुत्राला विचारावं, आजचा दिवस तुझा. आज आकाशी घेण्याऐवजी रायगडी उड्डाण घेशील काय? आमच्या आबासाहेबांच्या तब्येतीस आराम पडल्याची परती खबर आणशील काय? मनाच्या कढाने वायुपुत्राशी मुखपणे तळमळून बोलणाऱ्या संभाजीराजांना काहीसुद्धा कल्पना नव्हती की तिकडे चैत्री पुनव असूनही उभ्या रायगडाला अवसेचा काळाकुट्ट काळलेप चढत होता. गेले 2 दिवस गडाच्या मृदू पाक खाण्याची चुलवानेही पेटली नव्हती. आज पहाट धरूनच पन्हाळगडावर खबर कोसळली होती. रायगडाने दाबून ठेवण्याचा कडेकोट बांधला होता. तरी पाचाडहून पुतळाबाई मार्फत आणि कराड प्रांतातील तळबीडच्या तळावरून हंबीरराव मार्फत ती पन्हाळगडावर पोचली होती. पुतळाबाईंनी खासा हरकारा धाडून कळविले होते, आज ऐन मध्यानी आवस झाली. आमचे कुंकुबळ थकले. तुम्हा आम्हाला उघडे टाकून स्वारी सुख झाली. गडावर गैरमेळ पडला आहे. अंतकाली स्वारींना मंत्राग्नी होतोही पावला नाही. बुध फिरल्याने भडाग्नीवर सांगता झाली आहे. प्रसंग बाका आहे. धीर रक्षून असणे. जे करणे ते सावधचित्ती विचारणे करणे. माणसे पुरी पारखून जवळ धरणे. आम्ही तुमच्या वाटेला डोळे जोडून आहोत. आई जगदंबेच्या इच्छेवर अन्य जोर नाही. उदंड बोलणे आहे ते भेटीत. हंबीररावांनी कळविले होते, धनी दौलतीला पारखे झाले. आम्ही रायगडी कूच करतो आहोत. काळीज टाकू नका. आम्ही पाठीशी आहोत. जिव्हाळ्याच्या माणसांनी धीर टाकू नको म्हटले तरी धीर खचावा असाच प्रसंग आला होता. चालते बोलते हसऱ्या मुखाचे आबासाहेब आता या जगात नाहीत हे सत्य मानायला संभाजीराजांचे मनच घेईना. कितीही हापसले तरी दर्याकाठच्या वाळूतील खड्ड्याचे पाणी हटत नाही. तशा न हटणाऱ्या आठवणी त्यांच्या मनात दाटून येऊ लागल्या. एखाद्या प्रसंगी सर्व बाजवांनी आयुष्याचे केवळ फोलपणच माणसाला जाणवते तसेच ते संभाजीराजांना जाणवू लागले. नियतीचा सर्वात जबर तडाखा खाल्लेले संभाजीराजांचे बंबाळ मन चौवाटांनी सैराट धावू लागले. शोक, खंत, विरह, असह्यता, संताप, उपेक्षा, अवमान, उद्वेग
या विचित्र भावनांचे अनावर कढ उकळू लागले. गेले. आबासाहेब गेले. न भेटता बोलता आमचीच हाय खाल्ली त्यांनी. पहाडासारखा पुरुष आमच्याच करणीनं काळदेठात खचला. आम्हाला सर्वात कडी सजा फरमावून गेला. आबासाहेब आप्तगन असून फसवून गेलात का? कसे? शरम वाटते तुमची आम्हाला. असं कडवं सुनावण्यासाठी तरी एकवार दर्शन द्यायचं होतं आम्हास.